या जगात एक असं वाक्य आहे ज्याने करोडो लोकांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. यार माझं मन नाही करत आहे. आणि एक वाक्य असं देखील आहे ज्याने 1% लोकांना अत्यंत यशस्वी केलं आहे. मन नाही करत आहे तरी पण हे करणार. हे आहे शिस्त. सोप्या शब्दात शिस्त ही तुमच्यातील शक्ती आहे. त्यामुळे तुम्हाला जे काम करण्यासारखे वाटत नाही ते काम तुम्ही करू शकता. ही अशी गुणवत्ता आहे ज्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि तुमच्याकडे कितीही कौशल्य, ज्ञान किंवा नेटवर्क असलं तरी तुम्ही करू शकत नाही. शिस्तीशिवाय सातत्यपूर्ण कारवाई करणे अशक्य आहे. पण आपल्यामध्ये आत्मशिस्त विकसित करणे एवढे अवघड का आहे? आपल्या सर्वांसोबत असं होत असतं. आपण लोक कठोर परिश्रम करत असतात ते बघत असतो आणि आपण विचार करतो की बस आता खूप झालं, मी पण काहीतरी मोठं करून दाखवेल. आणि मग काय, 1 आठवड्यातच हवा निघून जाते. द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन ह्या पुस्तकाचे लेखक हॉलिन पेटर असं म्हणतात की आपण 5 कारणामुळे स्वयंशिस्त राहू शकत नाही. या 5 कारणामध्ये एक समान थीम आहे. हे तुम्ही समजून घेतल्यास अनब्रेकेबल डिसिजन म्हणजे की स्वयंशिस्त निर्माण करता येईल. म्हणजे की अभंग स्वयंशिस्त निर्माण करता येईल. पहिला आहे गिव्हिंग इनटू द 5 सेन्सेस म्हणजे की 5 इंद्रियांमध्ये देणे. आपल्या 5 इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी आपण आपले संपूर्ण जीवन वाया घालवतो. तुम्हाला गोड खाण्याचे व्यसन असेल आणि कोणी तुमच्या समोर केक ठेवला तर तुमचं स्वयंशिस्त तिथेच मोडतं. कारण का, तुम्हाला त्याची चव आणि सुगंध खूप आवडत असतो. पण एकदा ते खाल्ल्यावर तुमच्या संवेदना तृप्त होऊन जातात. मग तुम्हाला स्वतःबद्दलच किळस वाटू लागते आणि तुम्ही विचार करता की आजच्या नंतर कधीही गोड खाणार नाही. बहुतेक लोक त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून ते शिस्तबद्ध होऊ शकत नाही. दुसरं आहे ॲनिमोसिटी अँड मॅलिश म्हणजे की वैर आणि द्वेष. असे काही लोक आहेत जे स्वतः काही करत नाही पण जे दुसरे लोक करत असतात त्यांच्यात पण दोष काढतात. कधी कधी ही गोष्ट आपल्या सर्वांच्या बाबतीत घडत असते. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल जेलसी किंवा दुश्मनी दाखवता तेव्हा या भावना खूप तीव्र असतात. त्यामुळे तुमची सर्व आत्मशिस्त नष्ट होऊन जाते. तिसरं आहे ॲपॅथी अँड लेझीनेस म्हणजे की उदासीनता आणि आळशीपणा. जर तुम्ही सिंह किंवा वाघ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते बहुतेक पडून राहतात. बस थोड्याच वेळ जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा ते शिकार करायला जातात आणि फिरतात. नाहीतर बाकी वेळ ते झोपून असतात. आपण माणसं पण अशा प्राण्यांप्रमाणे आहोत. साहजिकच आपल्या शरीराला ऊर्जा वाचवायची असते. आळस हे एक मोठे कारण आहे की तुम्ही स्वतःला स्वयंशिस्त लावू शकत नाही. चौथा आहे एन्झायटी अँड रिमोर्स. याचा अर्थ आहे की चिंता आणि पश्चाताप. अनेक वेळा आपल्याला भविष्याची चिंता वाटते. समजा एखाद्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे पण जेव्हा ती वाचायला बसते तेव्हा तिला एन्झायटी होते म्हणजे की चिंता होती. आणि मनात विचार येतो की एवढा अभ्यास करूनही माझी निवड होईल की नाही. किंवा तिला पश्चाताप होतो की इतके दिवस वाया घालवले, आता अभ्यास करून काय फायदा होईल का. ही चिंता स्वयंशिस्त मारणारी आहे. पाचवा आहे हेसिटेशन, डिसबिलीफ, अनसर्टेनिटी म्हणजे की संकोच, अविश्वास आणि अनिश्चितता. जर तुमच्यात विश्वास नसेल तर शिस्त आणणे खूप कठीण आहे. तुम्ही विचार करत असाल जिम जाऊन काय फायदा जर मी लॉंग टर्मसाठी टिकू शकलो नाही तर.
किंवा ऑनलाईन व्यवसाय करणे खूप धोकादायक आहे, ते मी करू शकणार नाही, असा विचार केला तर साहजिकच तुमच्यात शिस्त येणार नाही. तर या 5 कारणांचा मार्ग फक्त 2 शक्ती आहे. अशा 2 शक्ती आहेत ज्या तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत चालवत आहे. आणि ती आहे पेन अँड प्लेजर, म्हणजे की सुख आणि दुःख. जर तुम्ही हे समजला तर तुम्ही स्वयंशिस्त बनू शकाल. एकतर आपण दुःख टाळण्यासाठी काम करत असतो किंवा आनंद मिळवण्यासाठी काहीतरी काम करत असतो. आपण नोकरी करतो गरीब होण्याचं दुःख टाळण्यासाठी. आपण इंस्टाग्राम पाहतो मजेदार व्हिडिओज आणि आकर्षित लोकांना पाहण्याच्या आनंदासाठी. पण जगाचे नियम असे आहेत, जी गोष्ट थोड्या वेळसाठी आनंद देणारी असते किंवा सुखदायक असते, ती तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करते. जसं की जुगार, जंक फूड आणि बरंच काही. आणि जे गोष्ट अल्पावधीत वेदनादायक असते, ते दीर्घकालीन तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करते. जसं की व्यवसाय उभं करणं, जिम जाणं किंवा अभ्यास करणं. आता जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला स्वयंशिस्तचे रहस्य समजतील. हे दुःख आणि सुख चक्राचा वापर करून आपण स्वयंशिस्त बनू शकतो. शिस्तप्रिय लोकांची बायोग्राफी किंवा मुलाखती बघितल्या तर लक्षात येईल की तो गरिबीतून बाहेर पडण्यासाठी कसं कष्ट करत होता, किंवा त्यांच्या लहानपणी खूपच अत्याचार झाला होता आणि त्यातून त्यांना निघायचे होते. त्यामुळे एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ जॉको विनिक, जे एक नेव्ही सील आहे. जर ते पहाटे 4ला नाही उठत तर हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक आहे, कारण की ते पूर्णपणे त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला असे वाटते की तो काम करणार नाही, स्वतःला पुढे ढकलणार नाही तर तो उपाशी राहील, तर त्याला मेहनत करावा लागेल. समस्या येते ती सामान्य मध्यमवर्गीय लोकांना, ज्यांच्याकडे अन्न, पाणी आणि घर तर आहे, पण आयुष्यात अजून काही करायला मागत आहे, पण त्यांना काम करावंसं वाटत नाही. तर ही समस्या सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक सोपा व्यायाम सांगते. एक पेपर घ्या आणि त्याच्यात 2 कॉलम बनवा आणि एक साईडला लिहा, मी शिस्तबद्ध असल्यास कोणत्या वेदना टाळू शकते, आणि दुसरी बाजूला लिहा की काय सुख मिळवू शकणार. उदाहरणार्थ तुम्हाला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यामुळे तुम्ही ह्या बाबतीत शिस्तबद्ध असाल तर मग तुम्ही कोणती वेदना टाळाल. तुम्हाला कोणी बॉस नसेल, तुम्हाला कोणत्याही ट्रॅफिकचा सामना करावा नाही लागणार, तुम्हाला कार्यकर्त्यांचे बकवास ऐकावा लागणार नाही. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला काय सुख मिळेल, म्हणजे की काय प्लेजर मिळेल. तुम्ही जगभर प्रवास करू शकाल, तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी महागड्या भेटवस्तू घेऊ शकाल, तुम्हाला जीवनात स्वातंत्र्य भेटेल. आता हे दुःख जेवढं तुम्ही मनात वाढवाल आणि फोकस कराल, तेवढेच तुमच्यासाठी शिस्तबद्ध राहणं सोपे होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही आनंद मिळेल, सुख मिळेल, त्यावरही तुमचा फोकस राहील. त्यामुळे तुम्हाला लगेच काम करावेसे वाटू शकते. अशीच यादी तुम्हाला शिस्तबद्ध नसल्याबद्दलची पण बनवावा लागेल. शिस्तबद्ध नसल्यामुळे तुम्ही कोणते दुःख टाळत आहात. उदाहरणार्थ तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्याची गरज नाही, कारण की तुम्ही कठोर परिश्रम करत नाही. तुम्ही काहीही करत नसल्यामुळे लोक तुमची चेष्टा करूच शकणार नाही, आणि तुम्हाला काही रिस्क घ्यायची पण गरज नाही, कारण की तुम्ही काही करतच नाही. आणि शिस्तबद्ध नाही राहायचा आनंद काय मिळणार, तर तुम्हाला रील्स आणि यूट्यूब बघायला जास्त वेळ भेटेल, किंवा तुम्हाला झोपण्यासाठी जास्त वेळ भेटेल. या यादीतील वेदना आणि आनंद किती कमी करू शकता एवढं करा. असं विचार करा की रील्स आणि यूट्यूबवर वेळ घालवणे हे काही आनंद आहे का, किंवा लोकांची चेष्टा करणे इतके वेदनादायक आहे की
मी माझे ध्येय साध्य करू शकत नाही. मी स्वतःसाठीही अशी यादी बनवली होती, पण मी त्यात आणखी एक बदल केला जे 10 पट अधिक शक्तिशाली झाले. आता प्रथम एखादे कार्य निवडा ज्यामध्ये तुम्हाला शिस्तबद्ध राहावा लागेल आणि कसं पण करून तुमचं हे काम करून घ्या. एकदा तर तुम्ही काहीही करू शकता. मग ते काम केल्यानंतर तुमच्या दोन्हीही लिस्ट वाचा आणि वेदना आणि आनंद कल्पनेने आणि तपशिलाने अनुभवा, म्हणजे की फील करा. असे करून तुम्ही तुमचे मन मजबूत करता. तेच सुख आणि दुःख तुम्हाला मदत करते, जे तुम्हाला ही सवय अधिक स्वयंचलित करण्यास मदत करते. आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावा लागेल, ती आहे तुमची डिसिप्लिन स्टाईल. लेखकाच्या मते डिसिप्लिन स्टाईल म्हणजे की शिस्तबद्ध शैलीचे 2 प्रकार असतात, मॉडरेशन अँड ॲब्स्टिनन्स, म्हणजे की संयम. असे काही लोक असतात जे आपल्या वर्तनाचा समतोल सहज राखू शकतात. उदाहरणार्थ असे लोक केकचा एक बाईट घेतील आणि नंतर सोडून देतील. होऊ शकतं की अशी लोक एखाद्या वेळेसच, महिन्यातून एखाद्या वेळेसच धूम्रपान करत असतात किंवा एखाद्या वेळेस पार्टी करत असतात. याऐवजी काही असे लोक पण असतात जे केकचा एक बाईट घेतात आणि नंतर त्यांना पूर्ण केक संपवायचा असतो. आणि अशी लोक खूप पार्टी वगैरे करतात आणि धूम्रपानची सवय पण त्यांना रोजची लागून जाते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आतापर्यंत कळले असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात. या आधारावरच तुम्ही तुमच्या सवयीचे नियोजन करावे. जर तुम्ही येथेच चुकीचा मार्ग धराल तर तुम्ही अपयशी व्हाल आणि शिस्तबद्ध होऊ शकणार नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची शिस्त विकसित करण्यासाठी तुम्ही असे काहीतरी केले पाहिजे ज्यामध्ये तुम्ही संतुलन राखू शकता. तुमची शिस्तबद्ध शैली कशी आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन म्हणजे की आत्मशिस्त वाढवण्याचा आणखी एक शक्तिशाली मार्ग सांगते आणि ते आहे तुमचा वेळ अभिमुखता बदलणे. प्रोफेसर ऑफ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी फिलिप झिम्बार्डोच्या मते लोकांमध्ये 3 प्रकारची वेळ अभिमुखता असते: भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळातील लोक असे बोलतात, मी कधी पण जिम जाऊ शकत नाही, माझ्याकडून नेहमी चुका होत असतात, आता माझं वय झालं आहे. असे लोक कधीही आत्मशिस्त बनू शकत नाही, कारण की उद्या काय करायचंय याचा विचारच ते करत नाही. त्यामुळे जे काही चालू आहे ते चालू राहील. हे लोक काही ॲक्शन घेत नाही. मग दुसरे आहे वर्तमान काळातले लोक. हे लोक वर्तमान क्षणाचा जास्त विचार करतात. यातही 2 प्रकारचे लोक असतात. पहिले असतात हिडेनिस्ट, म्हणजे की सुख हेच अंतिम दृष्टी मांडणारी व्यक्ती, ज्यांना वर्तमानाच्या सर्व शक्त्यांचा शोध घ्यायचा आहे. असे लोक रिस्क पहिले घेतात आणि परिणामाचा विचार नंतर करतात. दुसरे आहे फॅटॅलिस्ट, ज्या लोकांना त्यांचे वर्तमान काळ आवडत नाही, पण त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. त्यांना असे वाटते की ते त्यांचं भविष्य सुधरवू शकणार नाही, भविष्य बदलू शकणार नाही. या दोघांमधील समान हे आहे की ते त्वरित समाधानाकडे झुकतात, जसं की सिगरेट, अल्कोहोल आणि इतर काही. परंतु हे लोक पण स्वयंशिस्त बनू शकत नाही, कारण की झटपट तृप्ती हे शिस्तीच्या अगदी विरुद्ध आहे. आपण आपला वेळ भविष्याकडे वळवला पाहिजे. हे असे लोक आहेत जे त्यांच्या भूतकाळात किंवा वर्तमानाने परिभाषित केलेले नाही. हे लोक पुढे बघतात त्यांच्या भविष्याकडे. ते शोधतात की आता काय कृती करता येईल जेणेकरून ते त्यांच्या भविष्याकडे वाटचाल करू शकेल. हे लोक विलंबित कृतज्ञतेचा सराव करतात. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगेल जे तुम्हाला
सेल्फ डिसिप्लिन म्हणजे की स्वयंशिस्तचे मास्टर बनवेल. ही एक्सरसाइज आपल्याला भेटली आहे हेल्थी गेमर डॉक्टर के कडून, ज्यांनी स्वतः हे गोष्ट अपनिष्ठ म्हणून पुस्तकमधून काढली. मुख्य कल्पना अशी आहे की शिस्त एक भावनांसारखी असते. जेव्हा तुम्ही शिस्तबद्ध नसता तेव्हा तुमच्यात संशय निर्माण होतो, जसं की आपण पहिले चर्चा केली. आणि शंकेच्या विरुद्धार्थी असतो संकल्प. संकल्प करणे ही देखील आनंद आणि दुःखासारखी भावना असते. जितकी ही भावना तुम्ही ओळखू शकाल, तुमच्या स्वतःमध्ये वाढवू शकाल, तेवढंच तुमचं शिस्त वाढेल. पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला समाधान कधी वाटते. जर तुम्हाला चॉकलेट खायची इच्छा असेल आणि तुम्ही ठरवाल की नाही, मी चॉकलेट नाही खाणार, तर तुम्हाला हे कसे वाटते ते लक्षात घ्या. हीच भावना शिस्तीच्या मागे असते. पुढील सराव आहे हा संकल्प वाढवण्यासाठी. तुमच्यासाठी मध्यम अडचण असणारे काहीतरी तुम्हाला निवडावं लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला धूम्रपानचे व्यसन असेल तर ते सोडणं खूप कठीण होईल, पण तुम्हाला ते हळूहळू करावं लागेल. सुरू करण्यासाठी काहीतरी सोपे निवडा, जसं की मी 3 महिने बिस्किट नाही खाणार. ही गोष्ट मध्यम अडचणीची असली पाहिजे. खूप सोपेही नाही आणि खूप कठीणही नाही. आणि रोज सकाळी तुमचा संकल्प तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल आणि त्याला शक्य तितकी भावना वाढवावी लागेल. जितकं तुम्ही हा व्यायाम कराल तेवढं तुम्हाला समजेल की शिस्तबद्ध भावना काय आहे, आणि हे करण्यामुळे हळूहळू तुमचा आत्मशिस्त वाढत जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा बुक समरीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.